नमस्कार श्रोतेहो, आज आपण आणखी एका अशा खेळाडूला आमंत्रित केलंय की तो खेळाडू रोईंगमध्ये नुकतंच त्याने सुवर्ण पदक आणि सिल्वर पदक मिळवलं आहे. रोईंग या खेळात खरं तर पदक मिळवणं अवघड आहे, कारण पाण्याशी खेळायचं असतं. त्या पाण्यामध्ये जाऊन आपल्याला आपली बोट पुढे न्यायची असते. असाच एक रोईंगपटू सिद्धांत साळवे याला आज आमंत्रित केलं आहे. खरं तर तो मखमलाबाद येथील शिवाजी छत्रपती विद्यालयात शिकत आहेत. इयत्ता 10वीची परीक्षा देत आहेत, म्हणजे परीक्षेला बसलेला आहे. आणि अशा स्थितीत त्यांनी रोईंग हा खेळ पण चालू ठेवलेला आहे. आता खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी कशा तो मॅनेज करतोय, त्याचबरोबर त्याला मेडल कसं मिळालं, त्यांनी त्याबाबत कसे कष्ट घेतले, याविषयी आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत, त्याला प्रश्न विचारणार आहोत. सिद्धांत, नमस्कार. नमस्कार सर. सिद्धांत, तुला रोईंग बद्दलची आवड कशी निर्माण झाली? मी पहिले एथलेटिक गेम खेळायचो. तर माझे पप्पा फिटनेस ट्रेनर आहे. तर नेमकी जिमला दत्तू भोकनळ सर आले होते, ऑलिम्पियन प्लेअर. तर त्यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे रोईंग गेम मध्ये. तर त्यांच्याशी माझ्या वडिलांची ओळख झाल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही केव्हापासून शिकवता, तुम्ही कुठे शिकवता? तर मग ते बोलले ते गंगापूर डॅमवर कोचिंग करता. तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला पण इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, तुम्ही करू शकता का? मग पप्पा बोलले ठीक आहे, चालेल, करू आम्ही. मग व्हिजिटला गेलो आम्ही तिकडे गंगापूर डॅमला. तर त्या टायमाला माझे सिनियर जे मुलं आहेत ते बोटमध्ये प्रॅक्टिस करत होते. मग त्या टायमाला मला समजलं ही बोट म्हणजे याला रोईंगची बोट बोलतात. बरोबर. तर तो गेम म्हणजे रोईंग आहे. तर त्याच्या आधी कधीच माहिती नव्हतं की रोईंग गेम पण राहतो आणि गंगापूर डॅम मध्ये असा काही गेम चालतो. तर मग त्याच्यानंतर जेव्हा सरांशी विचारलं, बोलणं झालं, मग रोईंग गेम बद्दल माहिती समजली. मग कोण कुठे खेळतं, कसं राहतो गेम, तो बोट कशी राहती, रोईंग गेम मुळे काय काय होऊ शकतं, काय फायदे आहे. तर त्याच्यानंतर मग जशी जशी हळूहळू आवड निर्माण झाली, तर मग वडिलांनी मग तिथेच ऍडमिशन केलं सरांकडे. आणि मग पहिल्या दिवसानंतर मग हळूहळू आवड निर्माण झाली त्या गेम मध्ये. बरोबर. सिद्धांत, तू एवढं मोठं गंगापूर डॅम पाहिला तेव्हा तुला असं भीती नाही वाटली का, अरे एवढं मोठं पाणी आणि त्या पाण्यात आपण खेळायचंय कसं? हो, वाटली मला भीती. पहिल्यांदा तर सगळ्यांनाच भीती वाटते. तशी मी तर खूप वेळेस घाबरलो होतो. पण माझ्यासोबत जे सिनियर मुलं प्रॅक्टिस करत होते त्यांच्यासोबत मग मी हळूहळू बोट घेऊन जायचं पुढे. मग माझी भीती तेवढीच कमी झाली. मग नंतर मग सरांनी एकट्याला पाठवायला सुरू केलं. मग एकट्या जाऊन भीती कमी झाली पाण्यासोबत. मग पूर्ण धरण मग फिरून आल्यानंतर मग भीती वाटायला लागली, कारण सगळं ओळखीचं होतं तिकडचा परिसर. मग एवढी भीती नव्हती वाटत. पण मग कधी ना कधी तर असं वाटत होतं की यार पडलं तर काय होईल, पण भीती वाटायची तशी. पण मग ठीक आहे, नंतर सवय होऊन गेली पाण्याची, सगळी ओळख वगैरे झाल्यानंतर. तू जेव्हा खेळायला उतरला त्याच्या आधी तुला स्विमिंग वगैरे येत होतं का? नाही, मला स्विमिंग वगैरे तर मी कधीच पाण्यामध्ये सुद्धा उतरलेलं नव्हतं. एवढं पाणी सुद्धा बघितलेलं नव्हतं कधी. तर घरचे सुद्धा कधी स्विमिंग मध्ये कोणीच नव्हतं आणि घरच्यांनी सुद्धा कधी पाणीमध्ये एवढं लांब पाठवलं नव्हतं. तर दत्तू सरांनी मला पहिल्यांदा पाण्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी स्वतःने स्विमिंग शिकवली. तिथे पहिले कमरे एवढ्या पाण्यामध्ये, गुडी एवढ्या पाण्यामध्ये पहिले स्विमिंग शिकवली. मग पहिले पाण्यामधून कसं वरती यायचं, कसं खाली पाण्यामध्ये जास्त श्वास थांबून ठेवायचा. मग नंतरून हळूहळू लाईफ जॅकेट घालून स्विमिंग शिकवली. तर मग नंतर बिना लाईफ जॅकेटची शिकवायला लागले. मग समजलं त्यांना की याची स्विमिंग हो राहिली, याला येतं स्विमिंग. तर मग नंतर मग इकडून लांब पाठवायला लागले, मुलांसोबत लांब जायचं स्विमिंग करत. मग स्टॅमिना बिल्डअप केला स्विमिंग मध्ये. पण तुला हे माहिती आहे का, दत्तू सर हे ऑलिम्पिक खेळून आले, एवढ्या मोठे खेळाडूंच्या किंवा एवढ्या मोठ्या प्रशिक्षकांच्या हाताखाली तो आज प्रशिक्षण घेतोय, याबद्दल ते तुला माहिती आहे? ती माहिती मला जेव्हा मी 1-1.5 महिना झाला त्याच्यानंतर समजलं मला. कारण की पहिले जेव्हा मी सरांना भेटलो, मला फक्त सांगितलं वडिलांनी की हे सर एक. तर मला माहिती होतं की खूप सर राहतात, एखादे सर भेटले मला असे तसे. तर मग भेटले मला सर तेव्हा. त्याच्यानंतर मी जेव्हा युट्यूबवर सर्च केलं की दत्तू भोकनळ सर कोण आहे, तेव्हा कळलं की ते रोईंग गेम मध्ये ऑलिम्पिक खेळलेले आणि रोईंग गेम मध्ये भारतातलं पहिलं नेतृत्व त्यांनीच केलेलं होतं. मग नंतर मग हळूहळू मोबाईलमध्ये टाइमपास करायपेक्षा मग तेच युट्यूबला सर्च करून सरांची पूर्ण माहिती घेऊन टाकली. मग नंतर समजलं की सर रोईंग खेळता. तर मग त्यांनी नंतर मग कुठे कुठे मेडल लावलेले, किती मेडल आहे त्यांच्याकडे, आणि त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा आहे. तर मग ते आता क्लास सुरू केला, त्यांनी अकॅडमी सुरू केलेली आहे रोईंग क्लब अशी गंगापूर डॅमला. तर मग मी तिथे जॉईन केलेलं होतं. पण ज्यावेळेस तू आता मखमलाबाद ते गंगापूर डॅम एवढा लांब जातोय, तो सुरुवातीला तुला प्रवास कसा घडला, तुला घरच्यांनी कशी मदत केली?
तर सुरुवातीला पहिले मला घरचेच सोडवायला यायचे गाडीवरती. तर ते मला खूप लांब वाटायचं, म्हणजे 15 किलोमीटर म्हणजे मला असं वाटायचं यार एकदम हळूहळू जाऊ. गाडीवर झोपून जायचो मी खूप वेळेस. तर म्हणजे एवढं लांब राहायचं, थकून यायचो स्कूलमधून, मग ते लांब वाटायचं खूप, मग झोपून जायचं. मग त्याच्यानंतर मग मला हळूहळू रस्त्याने मग हे इकडे बघ तिकडे बघ, इकडे हे इकडे ते, मग हळूहळू समजत गेल्या सगळ्या गोष्टी तिथल्या. मग नंतर मग दररोजचा मग रस्ता पाठवून गेला होता की इकडून या गावानंतर ते गाव लागतं, त्याच्यानंतर ते गाव लागतं. मग समजून गेलं होतं की इथून पुढे जायचं आहे. मग नंतर घरचेच आपल्याला सोडणार, सगळं माहिती होऊन गेलं होतं. फक्त गाडीवर बसायचं आणि तिथे जायचं, एवढंच काम होतं माझं तेव्हा. पण ज्यावेळेस तू म्हणतो मला झोप लागून जायची, म्हणजे तुझं वय किती होतं आणि तू किती वर्षी सुरुवात केली? माझं वय 13 होतं त्या टायमाला. मी 13 वर्षापासून रोईंग सुरू केलेली होती. तर नुकताच मी 8वी मध्ये गेलेलो होतो, त्या टायमालाच मी रोईंग सुरू केली. तर गाडीवर झोप लागण्याचं कारण होतं की स्कूलमधून टिफिन खाऊन, डब्बा खाऊन घरी येऊन जेवण केल्यानंतर झोपच लागत होती मला. तर गाडीवर झोपल्यानंतर मग ज्या कोणी ना कोणी गाडी चालवत राहायचं, ते उठवायचं की यार चल क्लास जवळ आलेला आहे, इथून रनिंग सुरू कर. मग तिथून क्लास पर्यंत रनिंग करत जायचं. मग असं हळूहळू स्टॅमिना बिल्डअप झाला. मग रस्ता समजून गेला तर मला पूर्ण इकडून तिकडून. सिद्धांत, तू जेव्हा स्वतः प्रॅक्टिस करतो, शाळा करतो, शाळा आणि हा आपला रोजचा सराव, याचा टाइम कसा तू मॅनेज केलेला आहे? तर पहिले मी स्कूलला एक पत्र दिलेलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की मी स्कूलमध्ये ऍडमिशन घेतोय आणि मी रोईंगचा प्लेअर आहे. तर त्यांनी मला परमिशन सुद्धा दिलेली होती की तू 3ला घरी जाऊ शकतो, 3 वाजेला. तर आमचा क्लास नेमकी 3:40 सुरू व्हायचा. तर मग आम्हाला त्या टायमाला तिथं पोहोचायचं राहायचं. मग मी शाळेतून 3लाच निघत जायचो. शाळेमध्ये 12ला जायचो आणि 12 ते 3 स्कूल करायचो आणि 3 वाजेनंतरून प्रॅक्टिसला जायचो आणि 7:30ला घरी यायचो. तर मग असं टायमिंग मग शेड्यूल बनवून गेलेलं होतं ते पूर्ण. स्कूलवाल्यांनी पण सपोर्ट केलं होतं, मग त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही एवढं. तू शाळा करत असताना त्याचबरोबर तुला मग अभ्यासाला वेळ कसा मिळतो, अभ्यास कसा करतो आणि वेळ कसा मिळतो तुला? तर अभ्यासाला जास्त वेळ नव्हता भेटत, पण मग प्रॅक्टिसवरून आल्यानंतर थोडा वेळ, नाही तर मग सकाळी शाळेमध्ये जायच्या आधी थोडा वेळ, तासच अभ्यास थोडा करून करायचो मी तिथे. पण मग जेवढं अभ्यास कव्हर करायचं तेवढं व्हायचं, पण मग बाकीच्या मुलांचा तर जास्तच अभ्यास राहायचा. पण मग त्यांच्यामुळे तर आपल्याला मदत व्हायची, कारण की ते नोट्स लिहून द्यायचे आपल्याला स्कूलमधून. मी ते अर्ध स्कूल करायचं कधी पण. तर मग ते नोट्स पाठवायचे मला की आज शिकवलं ते शिकवलं. मग त्याच्यानंतर मग ते हळूहळू कव्हर करत मग क्लासवरून आल्यानंतर 7:30 वाजेनंतर मग थोडं अर्धा 1 तास बसायचं. मग नंतर दुसऱ्या दिवशीच बसायचं डायरेक्ट अभ्यासाला. तुझा परीक्षेचा रिझल्ट कसा राहायचा? रिझल्टला एवढे मार्क नाही पडायचे चांगले मला, पण मग मला असं वाटायचं की प्रॅक्टिस वगैरे सगळं करून मला ठीक मार्क पडले, चांगले पडले. तर मला आता 9thला तर मला किती पडले, 65 पडलेले आहे. तर ते मला असेच, म्हणजे जास्त अभ्यास नव्हता केला मी, पण मग प्रॅक्टिसकडे जरा मॅचेस आल्यावरतीच नेमकी पेपर राहायचे. तर मग मी स्कूलमध्ये पण जास्त नव्हतं जायचं. मग त्या टायमाला मी थोडा अभ्यास करून मग ट्युशन वगैरे लावून मग कव्हर करून घेतलं होतं. मग 65% पडले मला. आता तू 10वीत गेलेला आहे, 10वी आणि तुझं रोईंग हा खेळ, आणि तू त्याचबरोबर 10वीसाठी आता काय मार्कांचं काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 10वी म्हणजे खूप कुठे पण गेलो ना आपण इंटरव्ह्यूला, तर पहिले विचारतं 10वीचा रिझल्ट दाखवा तुमचा, त्याच्यावरून सगळं पुढचं ठरतं. तर मग मी असा विचार केला की 1 वर्ष आपण अभ्यास करू, रोईंग काही दिवस कमी करू, म्हणजे प्रॅक्टिस कमी करू, मेडल नाही लागलं तरी चालेल या वर्षी, पण मग 10वीला चांगले पर्सेंटेज पाडू, कमीत कमी 70च्या तर पुढेच पाडू. तर कारण की त्याच्याने कॉलेज तर चांगलं भेटेल आणि थोडंफार नाव तरी राहील की किती पर्सेंट पडले, 70% पडले स्पोर्ट्स करून पण. आणि मग जेव्हा प्रॅक्टिस झाली तर त्याच्यानंतर समजल्यावर आपण तर अभ्यासच करत नाही कधीच. मग प्रॅक्टिस तर मी कमीच करून टाकली, मग नंतर आता अभ्यास करायला लागलो. हळूहळू अभ्यासाचा टाइम पण वाढवून दिला. पण तू खेळणार, अभ्यासही करणार, पण तुझ्या खेळातलं हे तर तुला वाढवावंच लागणार. मग तू कसं वाढवणार आता? हो, तर पेपर झाल्यानंतरून तर पेपर भरपूर महिन्यानंतरूनच राहतील. तर मग मी काय करायचो, त्या टायमाला स्कूलला जायचंच नाही, डायरेक्ट प्रॅक्टिसच करायची. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम प्रॅक्टिस करायची. मग त्याच्यानी प्रॅक्टिस सुद्धा कव्हर होऊन जायची, कारण की एवढे दिवस आपण बॅक झालेलो राहतो प्रॅक्टिसमध्ये, तर आपण अभ्यासाकडे लक्ष दिलेलं राहतं. तर मग आपण प्रॅक्टिस सुद्धा कव्हर होऊन जाते तेवढ्या वेळामध्ये. पण मग जेवढी कव्हर व्हायला पाहिजे तेवढी नाही होत, पण मग जर जास्तच लक्ष देऊन केली तर मग होऊन जाते कव्हर भरपूर. आता आपण जे मुख्य याच्याकडे येऊ, तू पहिली स्पर्धा कोणती खेळला रोईंग मध्ये? मी पहिले सब ज्युनियर स्टेट चॅम्पियनशिप खेळलो. तर त्या स्टेट चॅम्पियनशिप पुण्याला होत्या. तर तिथे मी सिंगल स्कल खेळलो होतो. तर सिंगल स्कल मध्ये माझा, सिंगल स्कल म्हणजे एक जणाची बोट, त्याच्यामध्ये फक्त एक जण बसलेला राहतो आणि तो बोट चालवत राहतो ती. तर त्याच्यामध्ये मला तिथे सिल्वर मेडल लागलं होतं. तर तिकडचा अनुभव म्हणजे खूप भारी होता.
तर अनुभव सांगायचं म्हणलं तिकडचं, तर तिकडे पाऊस चालू राहायचा, तर पावसामध्येच आमचे मॅचेस व्हायचे भरपूर वेळेस डिले व्हायचे मॅचेस. तर मग ते दररोज मग तिकडच्या मॅचेस बघून, दुसऱ्या मुलांच्या सुद्धा मॅचेस बघून थोडंसं आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटायची, यार आपण पण मेडल लावू शकतो, काहीतरी करू शकतो आपण. तर मग दुसऱ्या पोरांकडे न बघता आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसवर विश्वास ठेवून तिथे मी सिल्वर मेडल लावलेलं होतं पहिल्या स्पर्धेत. हो, पहिल्या स्पर्धेत माझं. मग यावेळेस आई वडिलांचा उत्साह कसा होता, कोचचा विश्वास कसा होता, की त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं तुला? तर मी यावेळेस मॅचेसला जायच्या आधी माझ्या कोचनी तर मला खूप गोष्टी सांगितलेल्या होत्या, खूप भारी गोष्टी सांगितलेल्या, खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या राहतात, सपोर्ट तर राहतो कोचचा खूप. तर त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी राहतात बोटीमधल्या, की हे बोटीमध्ये गेल्यानंतर ते कर, बोटीमध्ये गेल्यानंतर हे कर, वर्कआउट हे कर, ते कर तिथलं, तर ते सगळं लक्षात ठेवून, आणि घरच्यांना तर माहिती होतं की यार सरांकडे जातो, दत्तू सरांकडे, त्याची प्रॅक्टिस 100% चांगली राहणार आहे. आणि स्टेटला तर आमचे क्लबच एक नंबर आहे, आयुध रोईंग क्लब. स्टेटला जर का गेलो तर आमचंच मेडल फिक्स राहतं तिथे. तर मग तिथे आम्ही गेल्यानंतरून आम्हाला एवढा विश्वास राहतो की आपली प्रॅक्टिस तर 100% चांगली. पण मग सरांना आम्ही मॅचेसमध्ये जायच्या आधी फोन करतो की सर मॅचेस आता आम्ही बोटीत चाललेलो आहे, आता आमची मॅच आहे, तर मग काय करायचं, मग पुढचं सगळं नियोजन मग ते सांगता. आणि मग मॅचेस झाल्यानंतर मग घरच्यांचे फोन येतच राहता कंटिन्यू की काय, कसा रिझल्ट काय लागला. तर मग त्यांचा रिझल्ट त्यांना सांगायला म्हणजे खूप भारी वाटतं ते, काहीतरी की मेडल लागलेलं आहे, असं मेडल आहे. तर मग त्यांना पण आनंद होता ऐकायला. पण जर का मेडल नाही लागलं ना तर मग ते कसं तरी वाटतं घरच्यांना सांगायला. पण मग आम्ही मेडल मारतोच कुठे ना कुठे. आम्ही खूप म्हणजे 2-3 स्पर्धा खेळतोच गेल्यानंतर तिथे गोल्ड सिल्वर तर आरामशीर लागून जातो त्याच्यामध्ये आम्हाला. सिद्धांत, तू ज्यावेळेस रोईंग करत असतो त्यावेळेस हवामानाचा आणि खेळाचा याचा काही परिणाम होतो? हो, खूप परिणाम होतो. कारण की वॉटर स्पोर्ट्स मध्ये हवा म्हणजे खूप महत्वाची राहते. जेवढी हवा राहील तेवढे वेव्ज राहील. तर मग ते बोटीला जेवढे लागतात, तर म्हणजे वेव्ज जर का जास्त असेल तर बोटीचा बॅलन्स नाही होणार, पॉवर कमी लागेल, तुम्ही मागे राहून जाल. तर मग बाकीच्या गेममध्ये तसं नसतं. बाकीच्या गेममध्ये हवा असो काय असो पण थोडा फरक पडतो. पण आमच्या गेममध्ये डायरेक्ट ती हवा पाण्याला हिट होती. तर मग त्याच्याने वेव्ज वगैरे तयार होत्या. मग एवढं खूप फरक पडतो त्याच्याने बोटवरती, प्रॅक्टिसवरती आपलं. तर मग तिथे जर का एक असं भरपूर लाईन राहतात, लेन नंबर राहतात, तिथे लेनमध्ये अशा भरपूर लेन राहतात ज्याच्यामध्ये शांत पण राहतं थोडंसं पाणी. जे फर्स्ट सेकंड आणि फर्स्ट आणि लास्ट लेन राहतात त्याच्यामध्ये पाणी हार्ड राहतं, म्हणजे लाटा जास्त राहतं, कारण की हवा एक साईडने विंड येत राहते. तर मग त्याच्यामध्ये आम्ही त्याला बोलतो टेलविंड म्हणतो. तर टेलविंड म्हणजे आपण बोट रोईंग गेम आहे ना, सगळेजण म्हणतात तुम्ही बोट उलटी चालवता, तर ती बोट उलटी नाही राहत, तिला बॅक बोलता. तर आम्ही ती बोट बॅक साईडला का बरं चालवतो, कारण की फिनिश मागे राहतं कधी पण आपल्या. तर मग त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा फिनिश करतो त्या टायमाला ती विंड आहे ना मागून लागते, हवा मागून लागते, तर तिला आम्ही टेल विंड बोलतो. बोटच्या मागच्या बाजूला आम्ही टेल बोलतो, म्हणून त्या विंडला आम्ही टेल विंड बोलायचो. तर ती जी हवा जेव्हा पाण्याला लागायची खूप लाटा होऊन जायच्या. मग त्याच्यानंतर अंपायरच्या बोटीच्या लाटा राहायच्या, खूप म्हणजे असं खूप नियोजन एकदम बॅलन्स वगैरे करून आम्हाला ती बोट मारावं लागायची. मग त्याच्यानंतर मग मेडल लागायचं कुठेतरी. सिद्धांत, आता तू जेवढी प्रॅक्टिसचा विषय सांगतो किंवा हवामानाविषयी सांगतो, हवामानाचं तर आपण काही सांगू शकत नाही का तुम्ही कुठे जाणार, तुम्हाला कोणत्या हवामानाला तोंड द्यावं लागेल. मग याच्याबद्दलची तुम्ही प्रॅक्टिस इकडे करता का गंगापूर डॅमला? हो, तर गंगापूर डॅमला तर खूपच हवा राहते, तर खूपच लाट राहतात. गंगापूर डॅमचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळी रविवारी सकाळी एकदम सायलेंट पाणी राहतं, हवाच नसती सकाळी पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत तरी. तर मग त्या टायमाला प्रॅक्टिस तर इतकी भारी होती. जर का संध्याकाळी चेक केलं तर तुम्हाला वाटणारच नाही सकाळी लाटा नव्हत्या आणि आता लाटा कसं काय झाल्या. तर म्हणजे ते कुठलं ना कुठलं काही नदीचं राहतं वैशिष्ट्य, काही धरणाचे. आता इथं धरणाचं सांगितलं मी तुम्हाला, नदीचं काय राहतं, नदीमध्ये हवा आली तरी एक फ्लोनी चालत राहते, नदीमध्ये लाटा दिसत नाही. पण धरण म्हणजे खूप मोठं राहतं, त्याच्यामध्ये लाटा म्हणजे खूप मध्ये गेलं तर जास्त लाटा, कोपऱ्याला असलं तर कमी लाटा असं राहतं तिथं. तर आमची प्रॅक्टिस तर लाटांमध्येच होत राहते, वेव्ज मध्ये. तर आम्हाला ती सवय होऊन जाते तिथं. मग आम्हाला तिकडे जाऊन बेनिफिट होतं, हवा असली तर खूप. आणि शांत पाणीमध्ये पण होती, मग शांत पाण्यात सुद्धा बेनिफिट होतं आम्हाला तिकडे जाऊन. तू जे आपलं रोईंग करतोय त्या रोईंगसाठी काही तुला असा आहार दिलेला आहे का, तर त्यामुळे तुला तब्येतीला किंवा तुझ्या स्ट्रेंथला त्याचा फरक पडू शकतो असं काही? तर तसं काही नाहीये, डाएटच स्वतःच आहे. तर डाएट करणं खूप आवश्यक गोष्ट आहे. प्रत्येक प्लेअरला डाएट करावा लागतो, पण मग जो जास्त डाएट करेल त्याचा भारी परफॉर्मन्स, हाच स्पोर्ट्सचा नियम आहे एक. तर मग डाएट सगळे घरचेच डाएट सपोर्ट करतात. मग घरचं जो डाएट सांगेल तो आणि घरचे सांगताल ते, म्हणजे ते दोन्ही कंबाईन करून जो एक डाएट बनवतो तो डाएट फॉलो करतो आम्ही दर टायमाला. तर डाएट जर का मिस केला तर मग त्याचे
इफेक्ट आपल्याला प्रॅक्टिसवर जाणवलं जातं. कारण की जर का आज जेवण नाही केलं की प्रॅक्टिसच होत नाही डायरेक्ट. मग जास्त जेवण करून गेलं तर मग प्रॅक्टिस कमी होती, उलट्या होता, पोट दुखतं, असं होतं. पण जर का आपण डेली जे म्हणजे एक रुटीन जेवणाचंच राहतं, टाइम आणि एवढंच खायचं तेवढंच खायचं, तर मग ते जर का आपण कंटिन्यू ठेवलं तर मग एकदम प्रॉपर प्रॅक्टिस होती. तू ज्यावेळेस बाहेरच्या राज्यात खेळायला जातो त्यावेळेस बाहेरच्या राज्यातला प्लेअरचा आणि तुझा अनुभव कसा आलाय, की ते किती केलं तर आपण महाराष्ट्रात खेळलं तर आपल्याला तो अनुभव वेगळा, हो, आणि दुसऱ्या राज्यात गेल्यावर तो अनुभव वेगळा. हो. त्याच्याबद्दलचा तुला काही अनुभव आला का? तर नॅशनलचा तर आपल्याला नॅशनलला मी खेळलो त्या टायमाला, तिथे गेल्यावरती खूप खूप वेगळ्या स्टेटचे मुलं आलेले राहतात. तर तिथं काय होतं नेमकी, ते मुलं त्यांचा ग्रुप राहतोय कारण आपला पण ग्रुप राहतो, तर ते मुलं आपल्याकडे खुन्नसनी बघत राहतात आणि आपण पण त्यांच्याकडे बघत राहतो की आम्ही तुम्हाला हरवून तुम्ही आम्हाला हरू शकता का नाही. तर तिकडे जाऊन कसं होतं, आपला अपोनंट जरी समोरून गेला तरी बोलत नाही कोणी कोणाशी, मॅचेस झाल्यानंतरच बोलता. तर मग तिकडे गेल्यावरती आम्हाला समजते यार हा मुलगा आपल्यासोबत आहे, तो मुलगा आपल्यासोबत आहे मॅचेसला, आणि याची तब्येत तर एवढी भारी आहे, आपली तब्येत केवढी आपण कसं करायचं, आपली तब्येत भारी त्याची तब्येत कमी, आपण मेडल लावू शकतो. तर असं म्हणजे मनामध्ये खूप गोष्टी चालत राहतात की यार हा पोरगा आपला कॉम्पिटिटर कसा असेल. तर बोटीमध्ये गेल्यानंतर पण असं वाटतं की यार त्याच्यामध्ये पॉवर आहे की नाही, पण नाही आपल्याला बेस्टच द्यायचं आपल्याला असं वाटत राहतं तिथं. पण जेव्हा मित्र आता मॅचेसला आपण दोन वेळेस जरी नॅशनल खेळलो तरी आपल्याला समजतं की यार मागच्या वेळेस पण हेच मुलं होते आणि ह्या वेळेस पण हेच मुलं, मग ते आपल्याला त्यांची मैत्री होऊन जाते थोडीफार तरी. तर मग आपण तिकडे गेल्यानंतर त्यांना भेटतो वगैरे, त्यांच्याशी बोलतो. मग जास्त ते काय सांगता की हा मी तुझ्यासोबत खेळतोय, त्याच्यासोबत खेळतोय, तो मुलगा असा नाही तर तो मुलगा तसा आहे. तर त्याच्याने आपल्याला सपोर्ट भेटतो की यार आपण मेडल लावू शकतो, तो मुलगा आपल्या प्रॅक्टिसवर फोकस आहे, तो मुलगा एवढा काही दिसत नाही फार काही चांगला, तर आपण मेडल लावू शकतो. तर मग त्याच्यावरून मग मॅचेसमध्ये गेल्यावरती आम्हाला समजतं की यार हे कोच आहे, हे कोच आपल्याला ही मदत करतील, ते कोच ती मदत करतील. आणि त्याच्यानंतर जे कॉम्पिटिटर राहतात त्यांचा डाएट वगैरे तिथं चालूच राहतो कंटिन्यू. आपण डाएट करत नाही काही, कारण की आपण टेन्शन मध्ये राहतो की यार आपण हरलो तर काय होईल, आपला कॉम्पिटिटर कसा राहील, जायच्या वेळेस टेन्शन मध्ये राहतो. तिकडे गेल्यावर तिथं अजून टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन केव्हा कमी होतं, जेव्हा मॅचेस झाल्यानंतरच ते टेन्शन कमी होतं, मेडल लागल्यानंतरच. तर मग तिकडे गेलो होतो आम्ही, तर त्या टायमाला बघितलं की मुलं खूप भारी तब्येत होती त्यांची, एकदम फिटनेसमध्ये होते. तर आम्ही तेव्हा बघितलं की यार आपण पण डाएट चांगला प्रॉपर पुढे अजून केला पाहिजे, तर आपण त्यांना बीट करू शकतो. तर त्या मुलांमध्ये एक समजलं की कोणी पण न राहू समोर मुलगा किती मोठा राहू, त्याच्याकडे फक्त आपण असं बघायचं की यार आपली खूप प्रॅक्टिस आहे, त्याच्याकडे आपण कधीच बघायचं ना अपोनंटकडे आपल्या, त्याच्याकडे बघितल्यानंतर आपलं मोटिवेशन डाऊन होतं. तर हे एक पहिली गोष्ट आहे. तर तिथे जाऊन आम्हाला ते गोष्टी समजायला लागल्या हळूहळू. मग नंतर आम्हाला एक्सपिरियन्स आला मॅचेसचा कसा राहता, कोण प्लेअर कसा खेळतो, आपण अजून काय सुधारलं पाहिजे. मग आम्ही ते मॅचेस झाल्यानंतर प्रोग्रेस करून घ्यायचो, बसून ठरवून घ्यायचो, बोलून घ्यायचो आम्ही एकमेकांमध्ये. सिद्धांत, ज्यावेळेस तू मॅचेस खेळतो म्हणजे स्पर्धा खेळत असतो त्यावेळेस तुला गायडन्स करायला सर असतात का, कसं असतं तिथं? हो, तर भरपूर मॅच मध्ये आमचे सरच येत राहतात सोबत आमच्या. तर ते तिथे ना बोटीमध्ये जायचे, मॅचेसला जायच्या आधी ते आम्हाला एक साईडला ग्रुप करतात आमचा, जे मुलं जाणार मॅचेसला त्यांचा, आणि त्यांना सांगत राहतात, त्यांना गायडन्स करतात की इथून ही मॅच स्टार्ट होणार, याच्यानंतर तुमची मॅच आहे आणि कशी करायची ती. तर मग त्याच्यानंतर आम्हाला समजतं की यार सर पण आपल्याला खूप सपोर्ट करताय. जेव्हा बोटीमध्ये जातो त्या टायमाला सुद्धा सर आम्हाला मदत करत राहतात तिथे, बसायच्या वेळेस, बाहेर यायच्या वेळेस बोटीतून, बोटीत गेल्यानंतर सुद्धा बाहेरून काही गोष्टी सांगत राहतात, ते ऐकत राहायचं एकदम प्रॉपर. तर मग हो, ते जे सर सांगतात सगळं फॉलो करावं लागते तिथे, कारण ते त्यांचा एक्सपिरियन्स राहतो तो, आणि तो एक्सपिरियन्स कुठं असं बुकमध्ये सुद्धा नाही लिहिलेला आहे, तो त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे स्वतःनी, रोईंग करून जेव्हा बोटीमध्ये मॅचेस केल्यानंतर अनुभव घेतलेला आहे. हो, तर मग तेव्हा आम्हाला ते सांगतात, आम्ही ते बरोबर सगळं लक्षात ठेवतो. मग बोटीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते करतो. मग तेव्हा त्यांचं मग आम्हाला समजतं नाही यार सर बरोबर बोलले होते, मग तेच करावं लागलं आपल्याला तिथे. आता नुकत्याच झालेल्या पुण्याच्या इथे स्पर्धेत तू गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मिळालं, त्याबद्दल काय सांगशील? तुझ्या विरुद्ध कोण होता, कोणता प्लेअर होता? तर आम्ही पुण्याला गेलो होतो त्या टायमाला, तिथे आमच्या ना मॅचेस झाल्या ज्युनियर सिनियर स्टेट चॅम्पियनशिप. तर मी सिंगल आणि डबल इव्हेंट खेळलो. तर पहिली आमची डबलची मॅच होती, तर त्याच्यासोबत आम्हाला KTHM चे मुलं होते
आणि ASC म्हणजे आर्मीचे मुलं होते आणि नेव्हीचे मुलं होते. तर म्हणजे त्यांना सर्व्हिसेस बोलतो, तर ते सर्व्हिसेसचे मुलं होते आम्हाला कॉम्पिटिटर. तर मग त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये खूप टफ राहते दर टायमाला सर्व्हिसेस आणि आमच्यामध्ये आर्मी आणि आमच्यामध्ये. तर मग तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याशी भेटलो, ते दिसले आम्हाला आमचे कॉम्पिटिटर हे. तर मग बोटीत गेल्यानंतर आम्हाला समजलं की हे 1 नंबर राहतील, हे 2 नंबर, हे 3 नंबर अशा बोटी लावतील. तर मग जेव्हा मॅचेस म्हणजे फिनिश होतं, जेव्हा एखादी रेस संपती त्याच्यानंतर समजतं की आपण किती कॅपेबल आहे त्या मॅचेससाठी, आपल्यामध्ये किती क्षमता आहे ते मॅचेस खेळायची. तर जेव्हा आम्ही तिथे बघितलं की हे आर्मीचे मुलं होते, तर डबल स्कल जेव्हा खेळत होतो त्या टायमाला मला सिल्वर मेडल लागलं. तर तिथं आर्मीचे मुलं ते फर्स्ट आले, मला सिल्वर लागलं आणि KTHMच्या मुलांना ब्रॉन्झ लागलं. तर मग त्याच्यानंतर लगेच मग 5-10 मिनिटानंतर बाहेर बोट काढल्यानंतर पाऊस आला खूप जोरामध्ये. तर मग मॅच सगळ्या स्टॉप केल्या होत्या. तर तेवढ्याच्यामध्ये आम्हाला रिकव्हरीचा टाइम भेटून गेला. तर नंतर माझी सिंगलची मॅच होती. तर सिंगल म्हणजे एकच जणाला बोट चालवावं लागते. डबलला तरी 2 जण राहतात पॉवर मारायला, ते दोघांचा सपोर्ट राहतो, दोघं एकमेकांसोबत मोटिवेशन देऊन बोलू शकता. पण मग सिंगल मध्ये सगळी पॉवर आपल्यालाच मारावी लागते. तर सिंगल मध्ये जेव्हा मॅच करताना मला समजलं की आपण आत्ताच खेळून आलेलो आहे, जायचं की नाही. माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता, 1 मेडल लागलंय तर मग जायचं की नाही जायचं, खेळायचं की नाही खेळायचं. तर मला मुलं बोलत होते खेळून घे, तर मग बाकीचे मुलं सुद्धा बोलत होते जे कॉम्पिटिटर होते, नको खेळू, आत्ता झालेल्या बोटीतून. डिमोटिवेशन तर सगळेच जण करतात, मोटिवेशन तर कोणीच नाही करत ते. तर फक्त कोण करतं, कोच आणि आपले जे पार्टनर राहतात, जे आपल्यासोबत आलेले राहतात ते. तर माझ्या सरांनी मला त्या टायमाला सांगितलं की आत्ताच बोटीतून आलेला आहे, रेस्ट कर थोड्या वेळ, लगेच मॅच राहील, तर तू ती खेळू शकतो, तू आरामशीर मेडल लावू शकतो. आणि जे बाकीचे सोबतचे मुलं होते ते पण माझ्यासोबतच होते आता सिंगल स्कलला. तर त्यांनी तर डायरेक्ट बाय देऊन टाकली. ते तर बोलले की तुम्ही खेळा, आम्ही आत्ता चालू बोटीतून, तर आम्ही नाही खेळू शकत, आम्ही दमलो. तर मग तसं आम्हाला त्याचा बेनिफिट होऊन गेला. तर आमच्या फायनलला 3च बोटी होत्या, आर्मीवाले होते, मी होतो आणि सेमीचे होते. तर आमच्या तिघांमध्येच टफ रेस झाली ती, एकदम टफ. म्हणजे 2 किलोमीटरची होती. तर 1 किलोमीटर मध्ये 3 बोटी एक लाईन मध्ये होत्या सेम मध्ये. तर कोणाच काही समजत नव्हतं की कोण 1 नंबर आहे, कोण 2 नंबर आहे, कोण 3 नंबर आहे. तर कोचला सुद्धा, जे तिथे राहताना अंपायरला सुद्धा इतकं भारी वाटत होतं की यार याच्यातून कोण 1 नंबर आहे, कोण 2 नंबर आहे, चुरस निर्माण झाली. हो. तर मग बाकीचे जे सगळे मुलं राहतात बाहेर, जे ऑडियन्स म्हणतो आपण त्यांना, तर ते बघत होते की यार याच्यातून कोण राहील, सगळे चेअरअप करतात तिथं. तर ते खूप बेनिफिट पडतो. तर त्याच्यानंतर मग जेव्हा आम्हाला समजलं यार थोडंसंच बाकी आहे, पुश करा अजून, गोल्ड नाही तर सिल्वर, 3 बोट आहेत. तर गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ कोणाला ना कोणाला लागेल, कोणाला तरी तर मिळणार, असं तर नाही कोणाला नाही मिळणार. पण मग आमचं असं होतं की यार गोल्ड कोण माराल, सिल्वर कोण माराल. तर मग त्याच्यामध्ये 3 बोट एक लाईन मध्ये असून पण आम्हाला असं वाटलं की अजून पॉवर टाकली तर आपण अजून पुढे जाऊ. तर आम्ही त्या टायमाला अजून पॉवर टाकून अजून रेटिंग अप करून बोट काढून घ्यायचा प्रयत्न केला. तर आमची बोट हळूहळू जेव्हा ते समोरचा जेव्हा प्लेअर म्हणजे रेटिंग जर का कमी मारतोय ना, तर आपण रेटिंग जास्त मारायची, मग आपण त्याच्यापेक्षा जास्त पुश करायचं, तर आपली बोट पुढे निघत जाते. तर मग तसं मग हळूहळू पुश वाढवत मग रेटिंग वाढवून त्याच्यानंतर मग बाकीच्यांचं चेअरअप. त्याच्यानंतर मग आठवलं की यार आपण एवढं वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, ती प्रॅक्टिस वाया नाही गेली पाहिजे, आपण कुठून आलेलो आहे, आपण इथं मेडल लावूनच गेलो पाहिजे काही ना काही, आणि काहीतरी हिस्ट्री बनवलीच पाहिजे. तुम्ही कोणती मॅच खेळले ना, त्या मॅच मध्ये जर का तुम्ही काही वेगळी गोष्ट केली ती एक हिस्ट्री बनती, तशीच हिस्ट्री काही ना काहीतरी बनवायची. मला तर असं मी ठरवून गेलेलो होतो त्या बोटमध्ये. तर मग ज्या टायमाला फिनिश होणार होता, तर त्याच टायमाला सुद्धा मी अनलिमिटेड पॉवर मारलेली होती माझी, की बाहेर जाऊन डायरेक्ट मी झोपून घेतलेलं होतं, एवढी पॉवर मारली, मला चालता येत नव्हतं. तर माझी बोट सुद्धा माझ्या पार्टनर जे मुलं होते बाकीचे क्लबचे, तर त्यांनीच काढलेली होती माझी बोट. इतकी पॉवर मारली होती मी त्या टायमाला, म्हणजे एवढी पॉवर मी प्रॅक्टिस मध्ये सुद्धा नव्हती केलेली पुश, पण 100% पेक्षा जास्त पुश केलेली तिथं. कारण की सगळ्या बोट दोघं पण टफ होते माझ्यासोबत जे होते ते. तर दोघांची म्हणजे आता प्लेअर आपण मारतो ना बोट, त्या टायमाला प्रत्येक प्लेअरच्या मनात राहतं यार आपण 1च नंबर आलो पाहिजे, नाही आपण 2च नंबर आलो पाहिजे, काही करून 1 नंबर आलो पाहिजे. तर तिथं जेव्हा आमच्या तिघांमध्ये रेस चालू होती, तर तेव्हा तिघांच्या मनातच एक गोष्ट झाली होती, यार आपणच 1 नंबर आलो पाहिजे. कारण की तिकडे मोठे मोठे कोच राहतात आलेले सोबत बघायला, अंपायर राहतात, तर ते एक रेकॉर्ड बनतो. तर त्या रेकॉर्डमध्ये आपलं एक नाव बनवायसाठी ना काही ना काहीतरी वेगळं करावं लागतं. तर तिथं मग मला गोल्ड लागलं आणि सेमीच्या मुलांना सिल्वर लागलं आणि आर्मीच्या मुलांना ब्रॉन्झ लागलं. तर अशा तिथल्या मॅचेस झाल्या आमच्या. सिद्धांत, आता तुला एक शेवटचा प्रश्न. तू आता डोळ्यासमोर कोणतं उद्दिष्ट ठेवलंय रोईंग मध्ये? मी आता नॅशनल झालेलं आहे नुकत्याच माझ्या, तर पुढे तर मी इंटरनॅशनल नाही पण मग डायरेक्ट ऑलिम्पिकच तर मी
विचार केलेला आहे खेळण्यासाठी. तर मग सरांचा पण सपोर्ट खूप आहे त्या गोष्टीसाठी. सरांनी पण ते स्वप्न बघितले माझ्याबद्दल की हा मुलगा ऑलिम्पिक खेळू शकतो. तर माझा तर फोकस तर सध्या ऑलिम्पिक कडेच आहे. 2036 भारतामध्येच ऑलिम्पिक भरणार आहे रोईंगची पहिल्यांदा. तर त्या टायमाला मला ती ऑलिम्पिक खेळायची आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल मारायचंच आहे मला तिथे. भारताचं राष्ट्रगीत वाजवायचं. हो, 100% भारताचं राष्ट्रगीत. सिद्धांत, तू आज आमच्या प्रश्नांना भरभरून उत्तर दिले. त्याचबरोबर तू जे रोईंग खेळतोय त्या रोईंगसाठी तू किती कष्ट करतोय आणि कष्ट करत असताना तुझ्या डोळ्यासमोर आणखीन एक स्वप्न आहे की ते म्हणजे भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून द्यायचं. भारताचं राष्ट्रगीत हे ऑलिम्पिकमध्ये वाजलं पाहिजे, ते रोईंगसाठी. हे तुझं स्वप्न आहे, हे नक्कीच साकार होईल असा आम्ही आज विश्वास व्यक्त करतो. तू असाच खेळत राह आणि असेच मेडल मिळवत राहा आणि त्याचबरोबर तुला 10वीला भरपूर मार्क मिळव, 80-90% चांगले मार्क मिळव अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.